नमस्कार शेतकरी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची बातमी आहे। महात्मा फुले कर्ज योजना एकाच वर्षात दोनदा कर्जाची उचल करणाऱ्या शेतकऱ्यांनाही 50,000चा लाभ मिळणार आहे। महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान म्हणून 50,000 रुपये देण्याची घोषणा जाहीर करण्यात आली। दरम्यान मागच्या वर्षभरात राज्यातील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर 2 टप्प्यात पैसे देण्यात आले, परंतु राज्यातील अद्याप काही पात्र लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला नाही। यावर आता राज्य सरकारकडून पुढच्या काही दिवसात तिसरी यादी लवकरच जाहीर करून खात्यावर पैसे जमा करण्याची तयारी आहे। यामध्ये नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला नव्हता, तसेच तांत्रिक अडचणीमुळे एकाच आर्थिक वर्षात दोनदा उचल दिसल्याने अपात्र ठरलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित राहावे लागले होते। यावर आता सरकारने नवा नियम करत दोनदा उचल करणाऱ्या शेतकऱ्यांनाही याचा लाभ मिळणार असल्याची माहिती दिली आहे। या बाबतीत माहिती राज्य सरकारने मागवली आहे। यावर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे म्हणजे विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे। पीक कर्जाची नियमित वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान दिले। बहुतांशी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा झाला, पण तांत्रिक अडचणीमुळे काही जण अनुदानापासून वंचित राहिले होते। पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ मिळवण्यासाठी जिल्ह्यातील बहुतांशी शेतकरी मार्चपूर्वी कर्जाची परतफेड करतात। मात्र हे करत असताना एकाच आर्थिक वर्षात दोनदा उचल दिसत असल्याने त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचा लाभ मिळाला नव्हता। पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेत ही तांत्रिक अडचण सहकार विभागाच्या निदर्शनास आणून दिल्यावर शासनाने अध्यादेशात अंशतः बदल केला। या निर्णयामुळे 14,800 शेतकऱ्यांना लाभ होणार आहे। म्हणजे ज्या शेतकऱ्यांना काही तांत्रिक अडचणीमुळे 50,000 रुपयाचा लाभ मिळाला नव्हता, त्यांना आता तिसऱ्या यादीत त्यांचे नाव येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।